नमस्कार. मुंबई आसपासमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नमस्कार. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या ज्या विधानसभा किंवा ठाणे जिल्हा जो आहे तो सतत महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू बनलेला असतो. याचं कारण म्हणजे महाराष्ट्राचे विद्यमान जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हे या ठाणे जिल्ह्यातून येतात. या ठाणे जिल्ह्यामध्ये तब्बल 18 विधानसभांच्या जागा येतात. ह्या 18 विधानसभांपैकी काही काळापूर्वी जनवाणी आणि मुंबई आसपासच्या वतीने डोंबिवली विधानसभेसाठी जनमत चाचणी घेण्यात आली होती. आता आपण कल्याण ग्रामीण विधानसभेसाठी जनमत चाचणी घेतलेली आहे. आज आपण ह्या कल्याण ग्रामीण विधानसभेच्या जी जनमत चाचणी जनवाणी आणि मुंबई आसपासच्या वतीने घेण्यात आली होती त्याचे काय निकाल लागलेले, मतदारांनी नेमका कोणाच्या बाजूने कौल दिलेला आहे याबाबत आपल्याशी बातचीत करणार आहोत. ही माहिती आपल्या समोर आम्ही सादर करणार आहोत. ही कल्याण ग्रामीण विधानसभेची जी जागा आहे इथे आता विद्यमान आमदार राजू म्हणजे प्रमोद पाटील हे मनसेतर्फे इकडचे आमदार आहेत. गेली 2 टर्म ते ह्या कल्याण ग्रामीण विधानसभेमधनं सतत निवडून येत आहेत. ह्या ग्रामीण क्षेत्रामधनं मनसेचे ते एकमेव महाराष्ट्रातले आमदार आहेत. 2024 ची जी आता ही विधानसभेची निवडणूक होणार आहे तेव्हा निश्चितच प्रमोद पाटील म्हणजे राजू पाटील यांनाच मनसेतर्फे तिकीट उमेदवारी दिली जाणार हे तर उघड आहे, जग जाहीर आहे. या मतदारसंघातनं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सुभाष भोईर हे सुद्धा येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीत इच्छुक उमेदवार म्हणून त्यांचं नाव घेतलं जात आहे. 2009 ते 2014 या काळामध्ये सुभाष भोईर हे विद्यमान येथील आमदार होते. त्यांची टर्म चांगलीच गाजली होती. शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून महेश पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. महेश पाटील हे एकनाथ शिंदे गटाच्या कल्याण ग्रामीण विभागाचे प्रमुख आहेत. त्यांना या भागामधून मोठा जनाधार आहे. भाजपचे नंदू परब यांचं सुद्धा कल्याण ग्रामीण विधानसभाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये नाव घेतलं जातं. कल्याण ग्रामीण विभागामध्ये ज्या काही समस्या लोकांना भेडसावत आहेत, मतदारांची काय मतं आहेत, इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये नेमकी कशी स्पर्धा आहे या सगळ्याचा आढावा आम्ही या जनमत चाचणीतनं घेतला आहे. या जनमत चाचणीतनं नेमका काय निकाल समोर आलेला आहे तो आता आम्ही तुमच्या समोर सादर करत आहोत. चला तर मग आता जाणून घ्या जनमत चाचणीतनं कल्याण ग्रामीण विधानसभेतल्या मतदारांनी नेमक्या विचारलेल्या प्रश्नांना कोणकोणती उत्तरं दिली, त्यांनी समस्यांबाबत, त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत किंवा इच्छुक स्थानिक उमेदवारांबाबत त्यांची नेमकी मतं काय त्यांनी मांडली हे आपण एक एक प्रश्न घेऊन त्यांनी त्याच्यात मतदारांनी जो कौल दिलेला आहे याची माहिती आता आम्ही तुम्हाला सादर करत आहोत. पहिला प्रश्न आहे, आपण कुठे राहता? पर्याय दिले होते कल्याण ग्रामीण क्षेत्र अथवा बाहेरील व्यक्ती. 94% लोकांनी असं उत्तर दिलं की ते कल्याण ग्रामीण क्षेत्रामध्ये राहतात. तर केवळ 6% लोकांनी जे याच्यात सहभागी झाले होते ते या क्षेत्राच्या बाहेरील लोक आहेत. यापुढील प्रश्न विचारला होता, आपले वय काय? यासाठी पर्याय देण्यात आले होते. जो वयोगटाचे पर्याय दिले होते ते 18 ते 30, 30 ते 45, 45 ते 60 आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक. 30 ते 45 वयोगटातील 44% लोकांनी या सर्वेमध्ये सहभाग घेतला. तर 18 ते 30 याच्यातले 22% लोकांनी या सर्वेमध्ये सहभाग घेतला होता. 45 ते 60 या वयोगटातील 25%
लोकांनी सहभाग घेतला, तर उर्वरित जो 60 वर्षावरील वयोगट आहे, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यातील 6% लोकांनी या जनमत चाचणीच्या सर्व्हेमध्ये सहभाग घेतला होता. पुढील प्रश्न आहे लिंग. पर्याय दिले होते स्त्री अथवा पुरुष. 97% पुरुषांनी या जनमत चाचणीमध्ये सहभाग घेतला आहे, तर महिलांचा सहभाग अत्यंत अल्प आहे, तो फक्त 3% इतकाच आहे. त्याच्या पुढचा प्रश्न विचारला होता की कल्याण ग्रामीण क्षेत्रात जो विकास झाला आहे, ज्या विकासाची कामं झाली आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही किती समाधानी आहात. पर्याय दिले होते हो, नाही, माहिती नाही. 71% लोकांनी उत्तर दिले नाही. ते या क्षेत्रात झालेल्या विकासाबाबत समाधानी नाही. तर 23% लोकांनी आपण समाधानी आहोत असं उत्तर दिलेलं आहे. तर 6% लोक म्हणतात त्यांना माहिती नाही. पुढील प्रश्न होता की आता 2 टर्म जे विद्यमान आमदार राजू पाटील या मतदारसंघाचे आमदार आहेत, तर त्यांनी जे काम केलेलं आहे या मतदारसंघासाठी, त्याबाबत तुम्ही समाधानी आहात का. त्याच्यासाठी पर्याय दिले होते हो, समाधानी आहोत, नाही किंवा माहिती नाही. अत्यंत धक्कादायक असा मतदारांनी कौल दिलेला आहे, निकाल दिलेला आहे. एकूण 70% लोक म्हणतात की ते समाधानी नाहीत. विद्यमान आमदार राजू पाटील यांनी जे ग्रामीण क्षेत्रात काम केलेलं आहे त्याच्याबद्दल ते बिलकुल समाधानी नाहीत, असं एकूण 70% या कौल या जनमत चाचणीमध्ये ज्यांनी सहभाग घेतला यांचं उत्तर आहे. तर 14% लोक असं म्हणतात की ते समाधानी आहेत आणि 17% लोक म्हणतात त्यांना याबाबत काही सांगता येणार नाही, माहित नाही. पुढील प्रश्न विचारला होता कल्याण ग्रामीण क्षेत्रातील नेमक्या कोणत्या समस्यांना येथील नागरिकांना सामोरं जावं लागतं, त्यांना कोणत्या समस्या भेडसावतात. पर्याय दिले होते अनाधिकृत बांधकामं, पिण्याचे पाणी, अशुद्ध पाणी पुरवठा, वाहतूक कोंडी, खराब रस्ते, वाढती गुन्हेगारी. यातील 37% लोकांना असं वाटतं की वाहतूक कोंडी या क्षेत्रातील प्रमुख समस्या आहे. ग्रामीण भागात राहत आहेत तरी सुद्धा त्यांना वाहतूक कोंडी ही प्रमुख समस्या वाटते. 29% लोकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावते. पिण्याचं पाण्याची कमतरता, अशुद्ध पाणी ही समस्या त्यांना भेडसावते. तर 11% ग्रामीण भागातील लोकांना खराब रस्ते ही त्यांची प्रमुख समस्या वाटते. 14% लोकांना अनाधिकृत बांधकामं, या क्षेत्रामध्ये आपण सतत बातम्यांमध्ये वाचतो, या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत बांधकामं झालेली आहेत, परंतु 14% लोकांनाच या क्षेत्रामध्ये अनाधिकृत बांधकामं ही त्याची समस्या वाटते. तर 9% लोकांना वाढती गुन्हेगारी ही या क्षेत्रातील गंभीर समस्या वाटते. या क्षेत्रातील जे संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांची नावं आता घेतली जात आहेत, त्या उमेदवारांपैकी तुम्हाला तुमच्या पहिल्या पसंतीचं नाव कोणतं आहे असा प्रश्न विचारला होता आणि या प्रश्नाला पर्याय दिले होते महेश पाटील, विद्यमान आमदार राजू पाटील, शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर आणि इच्छुक उमेदवार भाजपकडनं नंदू परब. यातील 78% लोकांनी महेश पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेला आहे. 11% लोकांनी राजू पाटील यांच्या नावाला पसंती दिलेली आहे. तर 7% लोकांनी सुभाष भोईर यांच्या नावाला पसंती केलेली आहे. तर नंदू परब यांच्या नावाला 4% लोकांनी पसंती दिलेली आहे. आपण पुढील प्रश्न अत्यंत महत्त्वाचा विचारला होता, कारण मेट्रो 12 ही कल्याण ग्रामीण मधनं जाणारी आहे, तिचं काम पण धडाक्यात सुरू करण्यात आलेलं आहे. तर ही मेट्रो कल्याण ग्रामीण क्षेत्राचं चेहरा मोहरा बदलणार का, याचा काही फायदा आहे का कल्याण ग्रामीण क्षेत्राला, असं किती लोकांना वाटतं.
याबाबत आपण त्यांना प्रश्न विचारला होता, त्याला पर्याय दिले होते, होय, नाही अथवा माहित नाही, याचा काय फायदा होईल याबद्दल लोकांनी जो कौल दिलेला आहे तो असा आहे, 68% लोकांना वाटतं की ग्रामीण क्षेत्रातनं जी मेट्रो 12 जाते याचा नक्की फायदा होणार, तर 18% लोकांना वाटतं या मेट्रोचा काहीही फायदा कल्याण ग्रामीणला होणार नाही, तर 14% लोक म्हणतात की याबद्दल फायदा होईल अथवा नाही होणार, याबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही, माहीत नाही, असं 14% लोकांचं मत आहे. आता जे संभाव्य उमेदवार आहेत ते सहज नागरिकांना उपलब्ध होतात का हो? कोणते उमेदवार सहज उपलब्ध होतात नागरिकांना, हा जो प्रश्न विचारला होता त्याच्यामध्ये जे पर्याय दिले होते ते असे होते, महेश पाटील, राजू पाटील, सुभाष भोईर, नंदू परब. पुन्हा एकदा मतदारांनी महेश पाटील यांच्या पारड्यात आपली मतं टाकलेली आहेत. सहज उपलब्ध होणाऱ्या उमेदवारांमध्ये 79% मतदारांना किंवा नागरिकांना असं वाटतं की महेश पाटील हे सहज नागरिकांना उपलब्ध होतात, त्यांच्या समस्या ते जाणून घेतात. तर फक्त 60% लोकांना वाटतं की होय, राजू पाटील विद्यमान आमदार आहेत, ते आमच्या समस्यांसाठी उपलब्ध असतात. 9% कौल हा सुभाष भोईर यांच्या नावाने दिलेला आहे, तर 2% कौल हा नंदू परब यांच्या नावाने देण्यात आलेला आहे. आता पुढील प्रश्न होता, मतदान करण्यापूर्वी नेमक्या कोणत्या घटकांकडे पाहून मतदान केलं पाहिजे मतदारांनी, विशेषतः कल्याण ग्रामीण क्षेत्रातल्या मतदारांनी काय पाहिलं पाहिजे. या प्रश्नासाठीचे पर्याय दिले होते, उमेदवारांची कार्यक्षमता, उमेदवारांचा जनसंपर्क, पक्षाचा, ते ज्या ज्या पक्षांमधून निवडणूक लढवणार आहेत त्यांचा अजेंडा काय आहे, विकासाची कामं, सामाजिक न्याय आणि महिलांसाठी केलेल्या उपाययोजना किंवा महिलांची सुरक्षितता. 34% लोकांना असं वाटतं की विकास कामांच्या ज्या योजना आहेत त्याचा विचार मतदान करण्यापूर्वी करण्यात आला पाहिजे. 33% लोकांना उमेदवार किती जनसंपर्कात आहे या घटकाचा विचार करून मतदान करावं असं वाटतं. 21% लोकांना उमेदवाराची कार्यक्षमता किती आहे ते पाहून मतदान करावं असं वाटतं. 11% लोकांना हे उमेदवार महिला सुरक्षिततेसाठी काय काम करणार आहेत हे बघून मतदान करावं असं वाटतं. आता शेवटचा आणि अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा जो प्रश्न विचारला होता की या कल्याण ग्रामीण मध्ये भविष्यामध्ये नेमक्या कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली जावी आणि कोणत्या क्षेत्रात या क्षेत्रात विकासाला चालना मिळेल असा प्रश्न आपण विचारला होता. आणि पर्याय दिले होते, माहिती तंत्रज्ञान, उत्पादन, शिक्षण, पर्यटन आणि कृषी. यातून जो निकाल आलेला आहे अत्यंत धक्कादायक आहे, वेगळा आहे. कल्याण ग्रामीण मध्ये आणि सर्वच राजकीय पक्षांनी याचा गंभीर विचार करावा असा आहे. हे क्षेत्र ग्रामीण आहे तरी सुद्धा या क्षेत्रातनं 36% लोकांना वाटतं की माहिती तंत्रज्ञान ह्यामध्ये इथे गुंतवणूक केली जावी, या क्षेत्रामध्ये, या ग्रामीण भागामध्ये ह्याविषयी गुंतवणूक करायला हवी. तर 34% लोकांना वाटतं की उत्पादन क्षेत्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र इथे आलं पाहिजे, म्हणजे इथे लोकांना हाताला रोजगार पाहिजे या क्षेत्रातल्या लोकांना. 29% लोकांना वाटतं शिक्षणावर इथे भर दिला गेला पाहिजे, शैक्षणिक संस्था इथे उघडल्या गेल्या पाहिजेत, शिक्षणाला चालना देणारं गुंतवणूक सरकारकडनं किंवा त्या आमदाराने, स्थानिक आमदाराने इथे ही गुंतवणूक आणली पाहिजे असं इथल्या नागरिकांचं, उमेदवारांचं मत आहे. आणि सर्वात अत्यंत खेदजनक आणि दुःखदायक बाब अशी की कल्याण ग्रामीण भाग असून सुद्धा फक्त 1% लोकांना वाटतं की कृषी क्षेत्रामध्ये इथे गुंतवणूक व्हावी. ही अत्यंत खेदजनक
महाराष्ट्रासारख्या कृषीप्रधान भारतासारख्या कृषीप्रधान देशात महाराष्ट्रासारख्या कृषी क्षेत्रामध्ये विकास करणाऱ्या एका राज्यामध्ये, एका कल्याण ग्रामीण सारख्या विधान क्षेत्रामध्ये 1% लोकांना फक्त कृषी क्षेत्रामध्ये चालना मिळेल किंवा इथे गुंतवणूक व्हावी असं वाटतं. तर ही होती जनवाणी आणि मुंबई आसपासच्या वतीने करण्यात आलेली जनमत चाचणी. एक सर्वे करण्यात आलेला आहे आणि त्याचा निकाल आता तुम्ही सर्वांनीच बघितला, ऐकला. जो धक्कादायक निकाल समोर आलेला आहे तो जशाच्या तसा तुमच्या पुढे मांडण्यात आलेला आहे. आता मतदारांनी, जागरूक नागरिकांनी ठरवायचंय कल्याण ग्रामीण क्षेत्रासाठी नेमकं काय महत्वाचं आहे. आता आपला कल्याण ग्रामीणचा सर्वे झाला. उर्वरित ठाणे जिल्ह्यातल्या ज्या काही विधानसभा आहेत त्यांचा असाच सर्वे आपण पुढे घेणार आहोत आणि ही जनमत चाचणीचे जे सर्वे येतील ते आपल्या समोर वेळोवेळी मांडण्यात येतील. तोपर्यंत आपण भेटत राहू, चर्चा करत राहू. धन्यवाद.